घरात आपल्याकडे टू व्हीलर नव्हती म्हणून नाही का नाही 16 टायरच घेऊन आलो बघा डायरेक्ट डिमार्टला. तर जय श्रीराम मित्रांनो, भावांनो, चेष्टा गेली चेष्टा. आपण काय 16 टायर घेऊन डिमार्टलाच गेलतो. सोडा, आपण गाडी खाली करायला गेलतो. सकाळ सकाळी पहाटेच उठलो बघा, गाडी त्यांनी स्वच्छ केलो एक नंबर मध्ये आणि निघायला चालू केलो. सकाळी आता निघताना वाजलेले 6 आणि असलं फास्ट आलो का नाही. आम्ही 20 किलोमीटर फक्त म्हणजे फक्त अर्धा पाऊण तासात आलो. पार्टीवाला म्हणला संध्याकाळी येऊ नका, गर्दी असते ढीगभर. सकाळी आलो, सगळं मोकळच बघा, गर्दी तर काहीच दिसत नव्हती. गाडी तर लावलेली डिमार्ट मध्ये, खाली करायला कोण आलं नव्हतं. म्हणलं मस्तपैकी जरा सकाळ सकाळी हाय वॉकिंग करून येऊया. तुम्हाला मी म्हणतोय सारखं, आपण कामात खाया पियाचं लय उडकतोय, त्यामुळे चहा पिला बघा. चहा पिल्याशिवाय डोकं आपलं चालत नाही. ते पण सकाळचं तेवढा, दिवसभर नसला तरी चालते. आणि ह्या 4 व्हीलर इथं यायचं मुश्किल आहे. तिथं आम्ही 16 टायर आणल्या बघा. आणि 16 टायर पण असं आणल्या का नाही, पाक काटोकाट गाडी आणल्या बघा. आणि परत गाडी घेतली पुढं. असं पुढं मग करायला होतं बघा डिमार्ट मध्ये. गाडी 12 वाजता खाली करून देतो म्हणलेली, गाडी 3 वाजता खाली करून दिली. मला काय मिळालं नाही, काय नाही. आलो पार्किंगला. तिथं आपला मित्र विरू भेटला. मला म्हणला आंघोळी करून येऊया, चला चला म्हणलं. मी पण काय 2 दिवस केलं नाही, एक नंबर मध्ये फ्रेश होतंय. आपला आंघोळी ते फ्रेश झाल्यावर गाडी पण मस्तपैकी पुसून अगरबत्ती ते लावली बघा. आणि विरून लावलं जेवणाचं नियोजन गाडीमध्ये. चपाती भात आमटी एक नंबर नियोजन झालं बघा. जेवायला आम्ही होतो 5-6 जण. गाडीमध्ये काही बसायला येणार नाही म्हटलं, बाहेरच मस्तपैकी कागद त्यानं हातरून जेवूया म्हणले एक नंबर मध्ये. तर चला मित्रांनो, आमच्या आजचा दिवस आणि संध्याकाळ अशी गेल्या बघा. व्हिडिओ आवडला असता तर लाईक शेअर करा आणि फॉलो तेवढं करा.